आणि आता राज्यातल्या पाणीसाठ्यासंदर्भातली महत्त्वाची बातमी। ऑगस्ट संपत आला तरीही मराठवाड्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला नाही। त्यामुळे पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक बनली आहे। 11 मोठ्या धरणांपैकी 6 धरणांमध्ये 30% सुद्धा कमी पाणीसाठा उरलाय। तर जायकवाडी आणि विष्णुपुरी सोडल्यास इतर प्रकल्पांची स्थिती चिंताजनक आहे। पंधरवड्यापासून पाऊस नसल्याने पिकं सुकू लागली आहेत। लातूर, परभणी, बीड आणि धाराशिव जिल्ह्यात पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे। तर मराठवाड्यामध्ये 79%, छत्रपती संभाजीनगरात 97% आणि जालन्यात 94% पावसाची तूट आहे। नांदेडमध्ये 86%, हिंगोलीत 81%, धाराशिवमध्ये 77% पावसाची तूट। बीडमध्ये 76%, परभणीत 65% आणि लातूरमध्ये 59% पावसाची तूट आहे। विष्णुपुरी धरणामध्ये सध्या पाणीसाठा चांगला आहे, 99%, जायकवाडीमध्ये 94% आणि पैनगंगा प्रकल्पामध्ये 67% पाणीसाठा सध्या आहे। येलदरी धरणामध्ये 62%, मांजरा प्रकल्पात 59%, सिद्धेश्वरमध्ये खूप कमी पाणीसाठा 31%। निम्न तेरणा आणि निम्न दुधना धरणामध्ये 25%, माजलगाव धरणामध्ये 23% आणि मांजरा प्रकल्पात 14% पाणीसाठा आहे।